हिने मस्त काढला. हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर. आज आहे मोठी होळी, मोठा होम बोलू शकतो आपण, आमच्याकडे होम बोलतात, मोठं होम आज आहे. आणि आज बघूया आपण काय काय मजा करतो ते. नाच गाणी करणार, आज तमाशा असेल मंदिरामध्ये, ते बघूयात आपण सर्वांनी. तर बघूया आपण कशा पद्धतीने होळी वगैरे पेटवली जाते. दाबोल खलाटवाडी त्या दिवशी आपण रात्री दाखवली, पण आता दिवसाची. काय बरे ना हो. बायका पाण्यावर वगैरे चालल्या आहेत, त्यांचं याला पण जरा पाणी लांब आहे. ते बघा ताईचं घर, ही नवरी. अंकू बोलतो मी लहान असताना कुठेतरी अटकलेली आहे रूम मध्ये. अरे नंतर बहिणीचं लग्न आहे ना, हे अंकू तुझी रूम अटकलेली ती नाही, त्याच्यात नव्हती अटकलेली, त्याच्यात नव्हती अटकलेली, वरच्या त्या रूम मध्ये. ताईचं घर आमच्या, म्हणून तो नाराज आहे. ते घर, ते आणि हे घर झोपला इकडे. नाही पत्रिका भेटवत आहेत ना, या लग्नाला. मस्त असं जुन्या काळातलं घर आहे ताईचं, रस्त्याला लागूनच. आणि ते आहे हनुमानाचं मंदिर. पत्रिका वगैरे देते आहे. हे बघा समीर दादाचं आणि सचिन दादाचं घर आहे इकडे. हे बंद आहे, ते अजून आले नाहीत मुंबईवरून ते लोक. तुळशीचं वृंदावन पण इथे मस्त आहे. हो हो पत्रिका बघा इकडे सारूत आहेत खाला, शेणा आहे मस्त. आई तिथंच बघा, जुनी आठवणी सर्व आम्ही पण सारवायचो लहानपणी. हे आहे दाबोल खलाटवाडीचं गाव. आई बघा मस्त झाड आहे असं फुलांचं.
हो गावाला या लग्नाला गावाला आहे ना लग्न जायचं आहे काय हे बघ कुठं बसतंय, पत्रिका वाटून वाटून दमली आहे. लग्न आहे बाईचं लग्न आहे, मोडल बिडल नाही तर हे पत्रिका वाटणारी माणसं असे करवलेले लग्नात काय करणार आहेत. आत्ताच दमले मी आंबेतला. हो हो, लग्नाच्या अगोदर असे दमलेत, लग्नात काय करणार आहेत. आणि हलाटीमध्ये नाही नाही म्हणता भरपूर साऱ्या लोकांना पत्रिका दिलेली आहेत आम्ही. आणि आम्ही मेन म्हणजे कोणाला जास्त ओळखत पण नाही, तरी आई ओळखते, ते देते सर्वांना. पण गाव छान आहे एका ठिकाणी गेली का निघायचं नावच काढत नाही आई. आणि एकतर पोचायचं आहे घरी लवकर, आज होळी पण आहे, जेवण बनवायचं आहे, कसं होईल काय माहीत. एका ठिकाणी गेली का निघतच नाही बाहेर. चाय प्यायची हुक्की येते तिला, चाय प्यायची हुक्की. सुस्मिता बहिणीची बहीण. मस्त असं जुनं गावचं घर बघा, जुनं घर. वा, इथे विहीर पण आहे, विहीर बघूया चला. आर तिकडं विहीर, तिकडं आर, तिकडं विहीर. बघा मोठा आर आहे, आर बोलतात, आर आई बोलते आर. आर बघायला पोरीना आर. अशी आहे विहीर, इथून पाणी वगैरे घेऊन जातात. ते बघा आजी बादली घेत आहेत डोक्यावरती आणि वापरायला वगैरे पाणी घेऊन जातात इथून. ॲक्च्युली या गावामध्ये थोडीशी पाण्याची टंचाई आहे. मला वाटतं त्यांच्याकडे आठवड्यातून एकदा या दोनदा पाणी येतो, त्याच्यामुळे असं विहिरीतून वगैरे पाणी घेऊन जायला लागतं त्यांना पण. आणि अख्खा गाव फिरतायत लोक पत्रिका वाटायला. ती बघा समोर मोठी टाकी पण भरलेली आहे, त्याच्यातून पण पाणी त्या लोकांना मिळतं वाटतं. पाणी घेऊन जाते तुमची असते होली इथे लावतात. आणि बघा इकडे आहे दाभोळची होळी. इकडे हे बघा दाभोळची होळी बांधायचं काम चालू करणार आहेत आता. ही इकडे बघा, इकडे खोदतायत होळी. इकडे शांतताच्या मावशीच्या घरी पत्रिका देते. इकडे येत होता तो 3 जण आलो. मठावरती आहे, मठावरतीच आहे. आता इथून निघतोय आम्ही खलाटच्या वाडीवरून पत्रिका वाटून आणि आता जातोय कोकऱ्याला. कोकऱ्याला मावशीकडे. हा बघा, हे बघा बघा, प्रॉपर अंक आला. त्याला बोलतात आळस, कंटाळा. आता जातोय कोकऱ्याला मावशीकडे. तिकडून बघूया, जमाला तर नवेड्यावर जाऊ, नाही तर डायरेक्ट घरी जाऊ, जेवण वगैरे बनवू, खाऊ पिऊ आणि जाऊ होळी पेटवायला. आणि आता आपण कोकराला चाललोय, मावशीच्या गावाला, मावशीच्या वाडीत चाललोय पत्रिका द्यायला. हे कोकराचं बस स्टॉप. त्याचं गाव. बघा इथे मधमाशा आहेत नळावरती, पाणी प्यायला आल्यात नळावरती. इकडे आहे माझ्या मावशीचं घर आणि मावशीचं जावेचं घर, म्हणजे यांच्या अक्काचं घर, माझ्या मिस्टरांच्या. आणि हे माझ्या मावशीचं घर. मी खूप जुनं घर होतं तेव्हा आलेली. चला तर मी मठाच्याकडे राहणार होती पण नाही राहिली. उद्या सकाळी 7:30 वाजता पालखी मंदिरातून निघणार आहे. सो आता रात्रभर मजा करतील मठावरती. तर सकाळी उठली नाही तर परत वांदे होतील इथे यायला आंबेतला, म्हणून मी राहिली नाही तिकडे.
आणि आता चाललोय आम्ही आंबेतला आमच्या होळीवरती होळी लावण्यासाठी चाललोय. तर हे बघा हे पण इकडे आहेत. तर चला जाऊया. तर आम्ही जातोय होळी पेटवायला होळीवरती. चलो. तांदूळ वगैरे घेतलेत पिशवीमध्ये. तिकडे लागतील ना. चला. तर मित्रांनो आता मी होळीच्या परिसरात आलोय बघा. आणि हा आमच्या देवळाचा परिसर आहे. एक आणि ही एक दोन मोठ्या होळ्या बघा केवढा मोठ्या. आता आतमध्ये देवळाच्या तमाशाचा प्रोग्राम असेल. गर्दी ना आता तर स्टार्टिंग झालंय. आणि एवढं तिकडे बायका बसलेल्या पण आहेत. पूर्ण बघण्यासारखा माहोल असतो इथे. इकडे मला वाटतं मुलं होके फिरवतात. म्हणजे देवळाच्या परिसरातून मी आलो आता इथे हेलिपॅडवर. हे बघा इकडे आमच्या इथे होके फिरवायचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. सुतार मारून घेतला. आणि हा बघा आमचा प्रणव आता. थांब हा कर चालू. हा आता कसा पाठून पण फिरा. बघा इकडे तयारी चालली आहे लोकांची. फॉरेनची पाटलीन आणि फॉरेनच्या पाटलीची सासू.
ते बापार की देव महादेव बसे ते बापार की देव महादेव बसे सोनियाचे नाम बनवा रुपयाचे कसे सोनियाचे नाम बनवा रुपयाचे कसे ते बापार की देव कोण देव बसे ते बापार की देव कोण देव बसे ते बापार की देव बापूजी बसे ते बापार की देव बापूजी बसे सोनियाचे नाम बनवा रुपयाचे कसे सोनियाचे नाम बनवा रुपयाचे कसे ते बापार की देव कोण देव बसे ते बापार की देव कोण देव बसे ते बापार की देव पद्मावती बसे ते बापार की देव पद्मावती बसे सोनियाचे नाम बनवा रुपयाचे कसे सोनियाचे नाम बनवा रुपयाचे कसे ते बापार की देव कोण देव बसे ते बापार की देव कोण देव बसे ते बापार की देव जात नका बसे ते बापार की देव जात नका बसे सोनियाचे नाम बनवा रुपयाचे कसे सोनियाचे नाम बनवा रुपया बघा इकडे रांगोळी काढतायत मठाच्या वाड्यासारखं. मठावरती जसं काढतात तसं काना काढतायत. काना चांगलं काढा एकदम मस्त.
हिने मस्त काढला. चला आता आम्ही निघालो आमच्या घरी. चलो चलो घरी जाऊया. थोडा हे करा ते मिक्स करा. ते कलर होणार ते. चला आई. हा